एक संस्कृतीने नटलेला माझा नगरचा राजा 2024 वर्ष 16वे गणपती मंडळासाठी प्रमुख सहकार्य लाभले ते आमचा अण्णा पेंटरचं. अडथळे किती येऊ द्या हो, जर बाप्पाला आपल्या घरी यायचं असेल, घरी नाही मंडळात. मी खूप खुश आहे कारण गणपती बाप्पा येणार आहे. सुखात दुकान बोल, ते काम काहीच करत नाही, बाहेर हिंडता वगैरे टुकार चाले करता. अरे सार्वजनिक सण आहे, सगळ्यांनी आलं पाहिजे, आपल्या संस्कृतीला जपायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि गणपती मंडळ डेकोरेशनचा हा पहिला दिवस आणि खूप सारे अडथळे याला सामोरे जावं लागले. यावर्षी खूप सारा त्रास सहन करावा लागला. बऱ्याच ठिकाणी आम्हाला अडचणी आल्या आणि बाप्पाने बऱ्याच ठिकाणी आमचं सहकार्य केलं. आणि बाप्पालाही आमच्या माधवनगरमध्ये यायचं असेल म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि आम्ही आता या स्थितीत उभे आहे की आता डेकोरेशन फुल कन्फर्म करून टाकलं. आज आमची फुल डेकोरेशन तयारी चालली आहे. मुलं मला वेगळं करते 2 मिनिटं. म्हणजे पूर्ण संस्कृतीने, प्रत्येक संस्कृतीने नटलेला माझा नगरचा राजा 2024 वर्ष 16वे. आणि इथे ना, म्हणजे तुम्हाला सांगतो एक फनी गोष्ट सांगतो की इथं बरेच वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आहेत. लंडन, नायजेरिया, चीन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिहारी लोक देखील आलेले आमच्या इकडे. म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या भाषेचे लोक सगळे मिळून एक मंडळ उभं करतात आणि त्या ठिकाणी सगळे आनंदाने गणपती बसवतात. या ठिकाणी गणपती मंडळाचा पहिला दिवस. स्टे ट्यून, डेकोरेशन ब्लॉग 1. गणपती बाप्पा येतो, आम्ही तयार करायला पण एक चल ऑडियन्सनी खूप सारे मला मेसेजेस केले होते की ओम वागचौरेचं गाणं ऐकायचं झालं. तो एक गाणं फक्त, एक छोटंसं गाणं, ते गणपती बाप्पा छोटस एक फक्त एक गाणं, घेऊ एक गाणं, एक नॉर्मल, एक कडवा, एक कडवा, ऑफिस मध्ये जायचं मला. एक कडवा, चाललो मी. एक कडवा नाही एकच कोणतं म्हणून असं वाचून सुखात दुकान बोल ना. थोडं तुझा हे वर्ष आणि मागच्या वर्षीचं कंपॅरिझन जर केलं तर मागच्या वर्षी आमची पहिली वर्गणी जी फाडली आमची पावती पुस्तकातून ती 201ची होती. आणि ह्या वर्षी आमची वर्गणी, तू जाय बरं का, तुला टाक मारून टाकील. ह्या वर्षी आमची पहिली पावती जी फाडली ती 501ची फाडली. म्हणजे सुरुवात खूप चांगली झाली. आणि त्याच्यानंतर 15 दिवसाचा आमचा गॅप पडला. आणि आता आम्ही गणपतीच्या आदल्या दिवशी डेकोरेशन करतोय, तुम्ही पाहू शकता. आणि सकाळपासून 7 वाजल्यापासून मी एकटा डेकोरेशन करतोय, सगळे आत्ता आले. यावर्षी ना खरंच खूप साऱ्या कठीणाईला आम्हाला सामोरं जावं लागत आहे. आपल्या समोर आता समीर साईकडे पुन्हा एकदा सुरू होणार आहे 10 दिवसांचा अविस्मरणीय सफर. आणि आता आम्ही डेकोरेशन करतोय, तो बघू शकता तुम्ही डेकोरेशन. आता चेंज नव्हतं करे फ्लिप डायरेक्ट कॅमेरा चालू असताना. शिवम शिवाय प्रमुख सहकार्य मंडळाला 501 रुपये देणे देणार आहे गुप्तदान. अडथळे किती येऊ द्या हो, जर बाप्पाला आपल्या घरी यायचं असेल, घरी नाही मंडळात. चुकलं. अडथळे किती येऊ द्या, पण बाप्पाची जर पाठीवर जात असेल तर ऐक ना. आता सकाळचे 7 वाजल्यापासून मंडळात काम करतोय आणि एक पण जण मला बोलला नाही की तू थकला असतील, तू नको करू काम, आम्ही करतो. शिवेगाळ गणपतीच्या मंडळात करू नये, कारण आम्ही देव बसवतोय, ठीक आहे, श्रद्धेचं ठिकाण आहे. आणि तिथं जर तुम्ही शिव्या देत असेल चुकीचं आहे. सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून काम करतोय. आणि आदल्या दिवशी 15 दिवसाआधी प्लॅनिंग व्हायची, तर आदल्या दिवशी प्लॅनिंग झालेली आहे. नको तर खूप खुश आहे, सगळे खुश आहे कारण गणपती बाप्पा येते आता. आणि 10 दिवसांचा एक अविस्मरणीय प्रवास परत एकदा चालवणार आहे. आणि आपले 10 दिवसाचे नाईट व्लॉग माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्राम चॅनलवरती येऊन जातील. सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण आलेला आहे. काय प्रश्न आहे? इकडे काय चालू आहे आता? गणपती बाप्पा. कोण येणार आहे? गणपती बाप्पा. तुझं काय ते काय बोल ना. अरे ऐक ना, मी खूप खुश आहे कारण गणपती बाप्पा येणार आहे. मी खूप खुश आहे, गणपती बाप्पा येणार आहे.
सो मित्रांनो, निम्म्याच्या वरती डेकोरेशन झालेलं आहे आमचं. आणि आता जस्ट मी काम न करता खाली बसलेले, सकाळपासून कामच करतोय. आणि हे फायनल डेकोरेशन अजून झालं नाही, ते दाखवतो. फायनल डेकोरेशन फायनल नाही झालेलं आहे अजून. ब्लॉग मशीन गणपतीचे ब्लॉग चालू आहे. बीप करावं लागणार, बीप. फायनल डेकोरेशन. एक गोष्ट कळती जेव्हा मंडळात सगळेजण काम करतात, सगळ्या जणांचे असली चेहरे दिसून येतात. की जे मुलं सांगतात की गणपती बसवायचा ते काम काहीच करत नाही. बाहेर हिंडत्या वगैरे टुकार चाळे करतात. अरे सार्वजनिक सण आहे, सगळ्यांनी आलं पाहिजे, आपल्या संस्कृतीला जपायला पाहिजे. गणपतीचा सण हा सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा करायचा सण असतो. आणि हे काही मुलांना कळतच नाही. आणि या वर्षीचा मी खजिनदार आहे आणि 1 रुपयाचं पण नुकसान नाही होऊन दिलं. ही माझ्यासाठी प्राऊडची गोष्ट आहे. एक आनंदाची बातमी तुम्हाला, आपले जे नाईटचे व्लॉग असतात ते 10 दिवसाचे कंटिन्यू येणार 10 दिवस युट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती. तर ते चेकआउट करा. आणि आता डेकोरेशनचा तुम्हाला मी फायनल लुक दाखवून देईन आणि ब्लॉग संपून टाकेल. तो फायनल लुकसाठी रेडी राहा. ऐक ना, वर्गणी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मंडळ आपले आभारी. आणि पुन्हा एकदा माधवनगरला प्रसाद मोरे यांची साथ लावली, त्याचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. गणपती मंडळासाठी प्रमुख सहकार्य लाभले ते आमचं अण्णा पेंटरचं. या ठिकाणी खूप सारं सहकार्य केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी मंडळाला, त्याच्याही मनापासून धन्यवाद. हे माधवनगरचा गोली कर रे एकदा. मी पेतो टिंग होतो चिंग, कारण मी आई बोली ग टॉपचा किंग. पायाला चोटी लागलेली आहे. 20% डेकोरेशन कम्प्लीटेड. परदाराच्या पायाला चोटी अध्यक्ष धीरज भाऊ जाधव. हे पेंटर पेंटर अकरा हा तू बोलला 11, त्यांना 11 म्हणलं. 55 इटा ते म्हणे 11 फूट होती. 11 फूट सुद्धा नाही झालं. आम्ही 53च भरले. आम्ही तुम्हाला जाऊन येतात आता सांगितलं. तर ते कमी आहे. व्हिडिओ काढलो. अरे पण चुकी तुमची ना मग. हे 55 फूट बोलले तुम्ही. 55 फूट काय ना तुला किती राहतं? किती इथून डोले पाहिजे तिकडे गेलं 55. त्याला मी सांगितलं होतं 55 फूट. 55 फूट नाही रे. 55 इतकं करायचं काय? 55 हिट बोललो तो बोलला 11 फूट लागल. अनुज इकडे आपल्याला लाईव्ह आरस करायचं. इकडे तो 24 तास डान्स करावा लागल. 24 तास डान्स करायचा. लाईव्ह आरस आहे, लाईव्ह आरस. इकडे 24 तास डान्स करायचा या सीटला. डन आहे का? डन आहे का? हा नाही बोल. आपण नाही करायचं. मूर्खाचा वाजा. मंडळाचं डेकोरेशन केल्यानंतर खूप थकवा आलेला आहे आणि त्यामुळे मी ठरवलेलं की आता घराचं डेकोरेशन पूर्ण करणारच. सो आज रात्रभर नाईट आउट करून घराचं डेकोरेशन पूर्ण करणार आहे. त्याआधी घराचं डेकोरेशनचा एक नजरिया तुम्हाला दाखवून देतो. हा घरचं डेकोरेशन दरवेळेस काहीतरी खतरनाक असतं. ओम शेळके. हे फक्त 20% आहे आम्ही घराचं डेकोरेशनचं. जेव्हा ब्लॉग पूर्ण होईल तोपर्यंत घरचं डेकोरेशनचं आज किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये डेकोरेशन पूर्ण येऊन जाईल. मित्रांनो, इथं आपला ब्लॉग संपवतोय आपण आणि उद्यापासून नाईट ब्लॉग चालू करणार आहे आपण. डेकोरेशन तुम्ही पाहू शकता, झालेलं डेकोरेशन. आणि शुभम भाऊनी खूप मदत केली. डेकोरेशन झालंय. तर उद्या बाप्पा येणार आहे, तर उद्या सेम जागा सेम प्लेस बघूया आपण. गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एक नवीन ब्लॉग मध्ये.